नमस्कार मंडळी. आज मी खिचडी बनवली आहे माझ्या 3 वर्षाच्या मुलाला. तर मी तुमच्यासोबत शेअर केली आहे मी कशी बनवली. आणि तो 1.5 वर्षापासून ही खिचडी खातो. आता 3 वर्षाचा आहे. त्याला खूप आवडते आणि तुम्ही पण आवर्जून करा तुमच्या लहान बाळाला. 2 वर्षाच्या, 2.5 वर्षाच्या, 3 वर्षाच्या खूप छान लागते, टेस्टी लागते. तर मी त्यासाठी 1 वाटीला थोडं कमी इंद्रायणी तांदूळ घेतले आहे. इंद्रायणी तांदूळाला वास खूप छान असतो, त्यामुळं लहान मुलं खातात. त्यानंतर मी इथे 1 चमचा मूग डाळ घेतली आहे. मूग डाळ ही पचायला हलकी असते. आणि 1 चमचा मसूर डाळ घेतली आहे. मसूर डाळ ही मुळे बाळाची इम्युनिटी वाढते आणि बाळाचं पचन चांगलं होतं. त्यानंतर मी थोडा लसूण, थोडं जिरं टाकून खलबत्त्यामध्ये छान असं बारीक कुटून घेतलं आहे. त्यामुळे टेस्ट छान येते खिचडीला. आणि 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घेतलं आहे मी. थोडासा कढीपत्ता, थोडासा कोथिंबीर टाकली, थोडी हळद आणि मीठ टाकून छान असं 2-3 पाण्याने तांदूळ आणि डाळ अशी छान धुवून घेतली. त्यानंतर मी टाकले तांदूळ खिचडीला. त्यानंतर मी 1 वाटी घेतला, थोडं कमी घेतलं होतं, तर मी 1.5 ग्लास पाणी घेतलं आणि छान अशी 2 शिट्ट्या होऊ द्यायला. आणि मऊसूत अशी छान झाली खिचडी. खायला पण खूप टेस्टी लागते. अशी खिचडी तुम्ही लहान बाळाला, मुलांना करून द्या, खूप छान लागते. तर चला मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू उद्या.